गुजरातमधील घरफोडी टोळी दिंडोरी पोलिसांच्या जाळ्यात, 10 दिवसात गुन्ह्याचा छडा. गुजरातपर्यंत पाठलाग आणि टोळी थेट पोलिसांच्या जाळ्यात. दिंडोरी पोलिसांच्या या कारवाईचं परिसरातून कौतुक. दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी परिसरात घराच्या छतावरील सिमेंट पत्रे काढून घरात प्रवेश करत रोकड आणि सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या टोळीचा दिंडोरी पोलिसांनी अवघ्या 10 दिवसात पर्दाफाश केलाय. 6 ऑगस्टच्या रात्री वनारवाडी येथील फिर्यादीच्या घराच्या छताचे सिमेंटचे पत्रे काढून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. घरातील 25,000 रुपये रोकड, सोन्याचे दागिने आणि इतर मुद्देमाल चोरीला गेला होता. या प्रकरणी दिंडोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. तांत्रिक तपास आणि गोपनीय बातमीदारांच्या मदतीनं तपासाची चक्र वेगानं फिरवली. चोरीचा संशय गुजरात राज्यातील टोळीवर असल्याचं समोर आल्यानंतर पोलिसांचं पथक गुजरातमध्ये दाखल झालं. धरमपूर आणि कपराडा परिसरातून हितेश मंगनभाई दारोठिया, रणजित करसन भोया, जयंतीबाई दामजीभाई दळवी, सालेबाई सोमल्ल्या दळवी आणि रमण काकडभाई दळवी या 5 संशयितांना ताब्यात घेण्यात आलं. चौकशीत त्यांनी दिंडोरीतील घरफोडीची कबुली दिल्याचं पोलिसांनी सांगितलंय. चोरीचा मुद्देमाल तसंच गुन्ह्यात वापरलेली तवेरा गाडी पोलिसांनी हस्तगत केली आहे. पोलीस अधीक्षक डॉक्टर DS स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडोरी पोलिसांनी केलेल्या या जलद कारवाईमुळे घरफोडी करणाऱ्या टोळीला मोठा धक्का बसलाय. संविधान न्यूज, नाशिक.